नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला आहे 12वा, मनाचे अभंग. समर्थ रामदासांच्या प्रमाणे तुकारामांनीही आपल्या मनाला परोपरीने बोध केला आहे. तुकारामांच्या या अभंगामुळेच त्यांच्या आणि आपल्या मनाचं जिव्हाळ्याचं नातं जुळलं आहे. त्यांच्या अंतरीची भावना आपल्याला आपल्याच अंतरीची वाटायला लागली आहे. त्यांनी स्वतःच्या मनाला दिलेले विचार आपल्या मनाला खडबडून जागे करतात. नको त्याच्या मागे लागून फजित होणाऱ्या मनाला जणू जवळ घेत तुकोबा म्हणतात, फजित खोरा मना किती तुझं सांगो, नको कोणा लागो मागे मागे. स्नेह वादे दुःख जडलसे अंगी, निष्ठुर हे जग प्रेम सुख. निंदा स्तुती कोणी करो दया माया, न धरी चाडया सुख दुःखा. योगीराज कारे न राहती बैसोनी, एकिये आसनी याची गुणे. तुका म्हणे मना पाहे विचारून, होई रे कठीण वज्रा ऐसे. 594 हा अभंग आहे. माझ्या मना, शुद्ध प्रेमाची अपेक्षा तू या व्यवहारी जगातल्या लोकांकडून करतोयस, तेव्हा तुला ते प्रेम तर मिळत नाहीच, पण लोकांमध्ये फजित मात्र होतोस. अशी ठेच खाऊनही पुनश्च तू त्याच अपेक्षेने लोकांच्याकडे जातोस आणि पुन्हा पुन्हा फजित होतोयस. असा तू फजितखोर झालेला आहेस. तुला किती वेळा सांगू की प्रेमानुभवासाठी कुणाच्या मागे मागे असं नको लागूस रे. कुणाकडून निर्मळ स्नेह मिळावा ही आशा दुःखच देते. या निष्ठुर जगात खरं प्रेमसुख मिळणं कठीणच आहे. हे बघ, कोणी आपली निंदा करोत किंवा स्तुती करोत, आपल्यावर दया करोत किंवा माया करोत, त्याकडे लक्षच देऊ नकोस ना. त्यातून मिळणाऱ्या सुखदुःखाची इच्छाच तू धरू नकोस, कारण हे सुखदुःख क्षणभंगूर आहे. म्हणूनच तर ना, योगीराज जनसंपर्क टाळून एकांतात आसनावर बसून प्रभूंचं ध्यान करीत असतात. कारण त्याला ठाऊक असतं की आपण त्याचं ध्यान करतो त्या प्रेमस्वरूप श्रीहरीकडूनच जीवाला खरा विसावा मिळेल. तर हे मना, या गोष्टीचा विचार तू नीट कर आणि या जगात वावरताना वज्रासारखा कठोर हो. वेड्या आशेमध्ये विरघळून जाऊच नकोस, असं तुकाराम स्वतःच्या मनाला बजावतात. या जगात प्रत्येकाचं खरं प्रेम स्वतःवरच असतं. प्रथम मीचं कौतुक म्हणून जो माझा आहे त्याचं कौतुक जीवाला असतं. हाच माझा जर मीच्या आड यायला लागला तर त्याच्याबद्दलचं माझे पण आटतं. अशा या जगात प्रेमसुख निष्ठुरच आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. प्रेमाचं स्वरूप अनंत आहे, तेव्हा संकोचित जीवाभावाकडून कसं प्रेम मिळणार. म्हणून अशा तू मी या भेदमय व्यवहारापासून निरपेक्ष होणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. व्यवहारी नात्या गोत्यात जर खरं प्रेम मिळत नाही तर मग जीवाला प्रेमसुख मिळेल कुठे. यावर तुकारामच उत्तर देतात. या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडूनी तिष्ठती. 910 हा अभंग आहे. खुद्द प्रेमसुखच वैष्णवांच्या घरी राहण्याची इच्छा करतं. म्हणजेच खरं प्रेम या विष्णूच्या एकनिष्ठ भक्तांपाशीच मिळेल. या वैष्णवांच्या दाराशी रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे दैवी शक्ती हात जोडून तिष्ठत उभ्या असतात. वैष्णवांच्या घरात आपली अखंड वस्ती व्हावी असं साक्षात प्रेमसुखालाच वाटतं. त्यांच्या घरी संपन्नता हात जोडून उभी राहते. विष्णूचं भक्त वैष्णव. विष्णू शब्दाचा अर्थ व्यापक आहे. विष म्हणजे प्रवेश करणं. ज्याने अणुरेणूत प्रवेश केला आहे तो विष्णू. जो सर्वांना अंतर्बाह्य व्यापून उरलेला आहे तो विष्णू. म्हणूनच केवळ आपल्या आप्तांवर नाही तर साऱ्या जीवमात्रांवर जो प्रेम करतो त्या वैष्णवाच्या घरी प्रेमसुख स्वतःहून राहायला येतं. पण असे वैष्णव होणे सोपं आहे का. प्रपंचातलं गुंतलेलं मन त्याच्या मोहातून बाहेर पडत नाही. अशा मनाचं तुकाराम वर्णन करतात. धना गुंतले चित्त माझे मुरारी, मन घेऊनी हिंडवी दारोदारी. न हिंडता न पुरे याची काही, मही ठेंगणी परी ते तृप्त नाही. 3352 हा अभंग आहे. हे मूर राक्षसाचा नाश करणाऱ्या देवा,
माझं चित्त धनाच्या लोभात गुंतलेलं आहे. ते मनाचा हात धरून त्याला दारोदारी हिंडवत आहेत. धनासाठी कितीही हिंडलं तरी मनाला पुरेसं वाटतच नाही. अवघी पृथ्वीही त्याला हिंडायला कमी वाटते. पृथ्वीवरले सारं धन मिळूनही ते तृप्त होत नाही. अतृप्त वासना बरोबर घेऊन मन सर्वत्र हिंडत असतं. त्या मनाची चंचलता केवढी आहे बघा. आपल्या या चंचल मनाची विषयांच्या कडील धाव तुकोबा अगदी प्रामाणिकपणे प्रकट करतात. मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एक पळ स्थिर नाही. घाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी, केली तडातोडी चित्त माझे. तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो मी आस धरुनी तुझी. 1136 हा अभंग आहे. तुकाराम अगदी प्रांजळपणे कबूल करतात की माझं मन असं चंचल आहे की ते एक घडीभर पळभर देखील स्थिर राहत नाही. इंद्रियांच्या ओढीने ते त्याच्या मागे मागे धावतच असतं. त्यामुळे चित्ताची फारच ओढाताण होते. या मनापुढे माझे काहीही यत्न चालत नाहीत. तेव्हा देवा, तूच मला ह्यातून बाहेर काढशील अशी मी आता तुझी आशा धरून राहिलेलो आहे. स्वतःमधल्या दोषांची जाणीव, त्याबद्दलचं खंत, ते दोष दूर व्हावे म्हणून परमेश्वराला केलेली विनवणी या परमार्थाच्या फार महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. म्हणून इतर साधकांनाही तुकोबा साथ घालतात की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली. मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेची दास्य. प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. नाही ना आन दैवत, तुका म्हणे दुसरे. 152 हा अभंग आहे. साधक जन हो, आपलं मन सदैव प्रसन्नच ठेवा. प्रसन्न मन सर्व सिद्धी मिळवू शकते. मोक्ष मिळवणं किंवा बंधनात राहणं, सुख समाधान मिळवणं या सर्वांचं मूळ इच्छारूपी मनच आहे. दगडाच्या मूर्तीत देवाची कल्पना करून त्याची पूजा केली जाते. एक प्रकारे मनानेच मनाची पूजा केली आहे. आपली इच्छा पूर्ण करणारं मनच आहे. सगळा प्रपंच मनानेच निर्माण केलेला असल्यामुळे मनच साऱ्यांची माऊली आहे. मन हेच गुरु आहे आणि मन हाच शिष्य आहे. स्वतःचं दास्य मन स्वतःच करीत असतं. मन प्रसन्न राहिलं तरच प्रगतीपथावर जातं, अप्रसन्न राहिलं तर अधोगतीच जातं. मग तुकाराम म्हणतात की साधकांनो, वाचकांनो, पंडितांनो, श्रोते वक्ते सर्वजण ही एक गोष्ट ऐका की मनाशिवाय दुसरं दैवतच नाही. या अभंगावरून तुकाराम महानस शास्त्राचे केवढे थोर अभ्यासक होते हे लक्षात येतं. मनाच्या संदर्भात तुकारामांनी हा अतिशय मोलाचा असा अभंग सांगितलेला आहे. भगवद्गीता, भगवंतांनी सांगितलेला योग मनाच्या अस्थिरतेमुळे कायम शक्य होणार नाही. तो म्हणतो, मनाला आवरणं हे वाऱ्याची मोट बांधण्यासारखंच आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेवी सुदुष्करम. अध्याय 6व्यातला 34वा हा श्लोक आहे. आता अर्जुनाच्या या वक्तव्यावर भगवंत उद्गारतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेनुत कौंतेय वैराग्येण च गुह्यते. 6व्या अध्यायातला श्लोक आहे हा. दोन्ही श्लोकांचा अर्थ सांगते. हे मन आवरण्यास कठीण आहे, यात काहीच संशय नाही. पण हे कौंतेया, अभ्यासाने आणि वैराग्याने ते स्वाधीन ठेवता येते. मन चंचल चंचल असं म्हणून त्या मनाच्या मागे दडून निष्क्रिय होता येणार नाही, राहताही येणार नाही. अभ्यासाने आणि वैराग्याने ते मन स्वाधीन ठेवता येतं. अशा स्वाधीन मनाचं सामर्थ्य तुकारामांनी या अभंगात वर्णन केलेलं आहे. सर्व सिद्धी प्राप्त होणं मनावरच अवलंबून आहे. मोक्ष मिळवणं, बंधनात राहणं यामागे मनच आहे. दगडाच्या ठिकाणी देवाची कल्पना मनानेच केली जाते. मी या देवाचा भक्त आहे ही कल्पनाही मनानेच केलेली आहे. याचाच अर्थ मनानेच मनाची पूजा केली. आपलं इच्छा पूर्ण करणारे देखील मनच आहे. कारण मनावर घेतलं तरच इच्छापूर्ती होऊ शकते ना.
मनच सर्वांची माऊली आहे. अर्थात जगत कल्पना करणारे मनच आहे. मनच गुरु, मनच शिष्य, म्हणून आपली प्रगती किंवा अधोगती फक्त मनावर अवलंबून आहे. तेव्हा सर्व साधक, वाचक, पंडितांनो, तुकारामांचं म्हणणं ऐका की मनाशिवाय दुसरं दैवत नाही. आपल्या मनातील जीवांची शक्ती आणि विश्वव्यापक चितशक्ती या एकच आहेत. पण यम, नियमादी अष्टांग योगाच्या साहाय्याने मनशक्ती जागृत करावी लागते. स्वतःतल्याच सच्चित आनंदमय आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावावं लागतं. अध्यात्माचं हे वर्म जाणून तुकोबा आत्मरूप विठ्ठलाला शरण गेले आहेत. विठ्ठलाला असे काया वाचा मने शरण गेल्यामुळे काय झालं तर विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, लाभाची या सोसे पुढे चाले मन, धनाचा कृपण लोभी जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. 975 हा अभंग आहे. ज्या विषय लोभाने मन हीन दीन झालं होतं त्या विषयांचा समूळ विसर पडला. सर्वांगात ब्रह्मरस ठासून भरलाय. ब्रह्म म्हणजेच देश, काल, वस्तू ह्या मर्यादा ओलांडून बृहत झालेलं तत्व. म्हणूनच ब्रह्म अनादी आहे, नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्तही आहे. असा हा ब्रह्मरस तुकोबांच्या सर्वांगी ठसावला गेलाय. म्हणजेच तुकोबाई तितकेच अनंत झालेले आहेत. पण असं ब्रह्ममय होऊन सुद्धा तुकारामांनी भक्तपणाची भूमिका काही सोडलेली नाही आहे. ते अखंड हरिनाम जपातला आनंद घेतच राहिले. त्यांच्या वाचेने हरिनामाचा इतका छंद घेतला की तिला नामजपापासून थांबवणं तुकारामांच्याही हाती राहिलं नाही. एखाद्या कृपणाने धनलोभाचा सोस करावा तितक्याच सोसाने तुकोबांचं मन परमात्म चिंतनात गुंतलं. गंगा जशी समुद्राला मिळावी तशाच तुकारामांच्या सर्व मनोवृत्ती श्रीहरीशी एकरूप झाल्या. परमार्थाच्या या सर्वोच्च स्थानी आपल्याप्रमाणेच इतरांनीही पोचावं म्हणून तुकाराम साधकांच्या मनाला पोट तिडकीने उपदेश करतायत की नको नको मना गुंतू माया चाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा सोडवेना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. 2035 हा अभंग आहे. त्याचा अर्थ असा आहे की मना, मायेच्या जाळ्यात नको रे गुरफटू, काळ केव्हाही आपणास ग्रासायला जवळ येईल याची जाणीव ठेव. जो जो क्षण मिळतोय तो प्रभुसेवेत व्यतीत करून जीवनाचं सार्थक कर. जेव्हा काळाची उडी पडते ना तेव्हा आई वडीलही त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. चक्रवर्ती राजेसुद्धा त्या काळापुढे त्यांचंही काही चालत नाही. त्यामुळे तोही तुला सोडवणार नाही. मात्र एक चक्रपाणी श्रीहरी मात्र तुला काळाच्याही पल्याड घेऊन जाऊ शकतो. जन्म मरणाचं दुःस्वप्न दूर करून स्वतःच्या अनादी अनंत स्वरूपाशी तादात्म्य करू शकतो. आणि अखेर सर्वांच्या मनाला आपल्या स्वस्वरूपाची आठवण तुकाराम करून देत आहेत. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुदल गमाविले, कारेन फिरसी माघारा, अजूनी तरी फजित खोरा, केली गाठोळीची नासी, पुढे भीकची मागसी, तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. 1537 हा अभंग आहे. अनमोल अशा नरजन्माला येऊन तू काय केलंस? सारा जन्म तसाच वाया घातलास ना. कमाई तर काही केलीच नाही, उलट जवळचं नरजन्माचं मुदल देखील गमावलेस. जीवन असंच संपायला आलंय, तेव्हा अजून तरी जागा हो. खोट्या सुखाच्या मागे लागून सदा फजित होणाऱ्या मना तू अधोगतीपासून मागे का फिरत नाही आहेस? ज्या पुण्याईने तुला नरजन्म मिळालाय त्या तुझ्या संचिताच्या गाठोडीचा तू नाश केला आहे आणि आता काही जवळ उरलं नाही म्हणून आनंदाची भीक मागतो आहेस. अरे तू तर स्वतःच आनंदाचा अक्षय, आनंदाचा साठा आहेस, परब्रह्म स्वरूप आहेस. तेव्हा ज्या श्रीहरी परमात्म्यापासून तू जीवदशेस आलेला आहेस त्या श्रीहरीपाशी परत जा. त्याची अनन्य भावाने सेवा कर आणि त्याच्याशी एकरूप हो. तुकारामांनी मनाला असा उपदेश केला. मनाने तो ऐकला. तेव्हा काय गंमत झाली?
देवाच्या चरणापाशी विनटलेलं मन तिथून दूर व्हायला आता तयारच नाही. ज्या सुखामागे ते धावत होतं ते सर्व सुख मनाला हरिचरणी मिळालं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला सीण गेला अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल धोगे खरे माप. श्रीहरी, एकदा तुझं चरणसुख माझ्या मनाने अनुभवलंय आणि ते तिथेच स्थिर झालंय. आता ते या सुखाला सोडून कुठे धावणार? त्याचा सर्व क्षीणभाग गेलाय आणि ते आनंद रूपच झालंय. यावर तुकाराम म्हणतायत की विठ्ठल हेच खऱ्या सुखाचं मोठं माप आहे आणि ते आम्हाला फावलेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.